Welcome to session 6. Some more problems on tangent. Find the equation of tangent to the circle x square plus y square equal to 64 at p 2 pi upon 3. 2 pi upon 3 is a angle, and we know equation of tangent to the circle x square plus y square equal to r square at p theta. p theta म्हणजे माहिती आहे ना, a cos r cos theta r sin theta is x into parametric form x cos theta plus y sin theta equal to r, and therefore equation of tangent at p 2 pi by 3 is x cos 2 pi upon 3 plus y sin 2 pi upon 3 equal to r square equal to 64, and therefore r equal to 8. टाका किमती. आता cos 2 pi upon 3, cos 2 pi upon 3 can be written as pi by 2 90 plus 2 pi upon 3 120 90 प्लस 6 एलशियम जर आला तर याला कितीने गुणावं लागेल 3 प्लस 4 अपॉन 6 2 पाय अपॉन 3 प्लस y टाइम साइन ऑफ पाय बाय 2 प्लस पाय बाय 6 इक्वल टू 8. का 2 पाय अपॉन 3 मीन्स 120 डिग्री कॅन बी रिटन ॲज 90 प्लस 30, आणि 90ला साईनचा कॉस होतो, कॉसचा साईन होतो, आणि हा क्वाड्रंट कोणता आहे, हा कोणता क्वाड्रंटमध्ये आहे, हा अँगल सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे म्हणून मायनस एक्स, आणि कॉसचं रूपांतर होईल साईनमध्ये 90मुळे, प्लस वाय. सेकंड क्वाड्रंटमध्ये 90मुळे साईनचा होईल कॉस, आणि साईन पॉझिटिव्ह आहे म्हणजेच पाय बाय 6 इक्वल टू 8. नसेल तर हे फॉर्म्युले तुम्हाला वापरले. साइन पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा अँड कॉस पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा. एम आय करेक्ट? बघा, देन किमती टाकून द्या. मायनस एक्स साइन पाय बाय 6 1 अपॉन 2 प्लस वाय cos pi by 6 रूट 3 अपॉन 2 इक्वल टू 8. 2 ने मल्टिपल करा, दॅट इज x मायनस रूट 3y इक्वल टू मायनस 16, म्हणजेच x मायनस रूट 3y प्लस 16 इक्वल टू 0. काय केलं? 2 ने मल्टिपल केलं आणि साईन बदलले, एका बाजूला घेतले, आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. आणि असा हा प्रॉब्लेम. ओके, आपण तिन्ही प्रकारचे प्रॉब्लेम घेतले. सिंपल घेतला, पॅरामेट्रिक घेतला, आणि जनरल पण घेतला. ओके, शो दॅट x इक्वल टू -1 is a tangent to the circle x square plus y square minus 2y equal to 0 at -1 1, म्हणजे हा पॉईंट सर्कलवरचा आहे. ओके, जर असेल तर ही टँजंट आहे. वी नो, आपल्याला शो दॅट करायचं आहे. वी नो इक्वेशन ऑफ टँजंट ॲट x1 y1 2 जनरल सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0 इज
काय फॉर्म्युला माहिती आहे ना, x1x प्लस y1y प्लस g इंटू ब्रॅकेट x प्लस x1 प्लस f इंटू ब्रॅकेट y प्लस y1 प्लस c इक्वल टू 0. एम आय करेक्ट? हा तुमचा फॉर्म्युला आहे. याच्यात किमती टाकून द्या. अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट ॲट -1 1 2 सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2y इक्वल टू 0 इज x1 x y1 y g नाहीच आहे प्लस f yचा सहगुणक आहे त्याचा निम्मा करायचा y प्लस y1 इक्वल टू 0 का 2g इक्वल टू 0 म्हणजेच g इक्वल टू 0 2f इक्वल टू -2 and therefore f equal to -1. किमती टाकून द्या. You got your answer. Simplify it. You got -6 plus 1 into y minus y minus 1 equal to 0 and therefore x equal to -1 हे काय आहे is a tangent आणि म्हणून ही काय आहे टँजंट आहे. दाखवायचं होतं, शो दॅट केलं, संपला तुमचा प्रॉब्लेम. एकदम सिंपल प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट फाइंड. तिसरा प्रॉब्लेम फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट टू द सर्कल x इक्वल टू 5 cos थीटा y इक्वल टू 5 sin थीटा ॲट थीटा इक्वल टू π/3. आता हा पॉईंट पण कसा आहे पॅरामेट्रिक इक्वेशन आहे. मग पॅरामेट्रिक इक्वेशन आहे तर तुम्हाला काय करावं लागेल x इक्वल टू 5 cos थीटा y इक्वल टू 5 sin थीटा. काय करा फक्त याच्यापासून सर्कल बनवा. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग. स्क्वेअरिंग अँड ॲडिंग जर तुम्ही केला तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25 राईट साईडला 25 cos square theta plus 25 sin square theta and that is सर्कलचं इक्वेशन काय झालं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 25. आता पॉईंट दिला आहे and therefore equation of tangent at p theta is r cos theta r sin theta. काय आहे x1 x cos theta प्लस y sin theta इक्वल टू r म्हणजे 5 and therefore at theta equal to π/3 equation of tangent is x into cos π/3 plus y into sin π/3 equal to 5. cos π/3 1/2 sin π/3 √3/2 equal to 5. दोन्हीकडे 2 आहे मल्टिप्लाय बाय 2 वी गॉट x प्लस √3 इंटू y इक्वल टू 10 आणि इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट. इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ टँजंट ॲट थीटा इक्वल टू π/3. ओके, नाउ अप टिल वी फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट. आपल्याला टँजंट काढता येते. ओके, आता कंडिशन अशी आहे की हा सर्कल आहे. ओके, हा एक सर्कल आहे आणि ए ही एक लाईन आहे. समजा या लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलं आहे वाय इक्वल टू mx प्लस सी. जनरल लाईन आहे. m स्लोप आहे, सी वाय इंटरसेप्ट आहे. ही लाईन या सर्कलला
टँजंट कधी असेल, ही लाईन इथनं कधी पास होईल आणि असेल तर कुठल्या पॉईंटला ती टच करणारी असेल. कारण लक्षात आलं की कोणतीही लाईन सर्कलला टँजंट कधी असते. आता हा स्टँडर्ड सर्कल आहे ज्याचा सेंटर आहे 0 0 आणि या सर्कलची रेडियस आहे ए. असा हा सर्कल आहे. ओके, मग आपल्याला ही टँजंट कधी असेल ती मानून घेऊ आपण. मग लेट y इक्वल टू mx प्लस सी, म्हणजे याचा अर्थ काय, सगळे एका बाजूला घेतले तर mx मायनस वाय प्लस सी. नंबर 1 द्या. बी टँजंट, ही टँजंट आहे असं समजू, टँजंट टू द सर्कल. मग टँजंट असेल तर ती सर्कलला किती पॉईंटमध्ये टच करणार, एकाच पॉईंटमध्ये. टँजंट टू सर्कल ॲट, समजा तो पॉईंट आहे x1 y1, कुठेतरी टच करणार ना या पॉईंटला. मग ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट घेतले मी p x1 y1. परंतु जर हा सर्कलवरचा पॉईंट आहे तर त्याच्या टँजंटचं इक्वेशन तुमच्याकडे आहे. बट इक्वेशन ऑफ टँजंट ॲट p x1 y1 इज, आपला फॉर्म्युला काय आहे, x1 x प्लस y1 y इक्वल टू ए स्क्वेअर. हेही एका बाजूला घ्या, दॅट इज x1 x प्लस y1 y मायनस ए स्क्वेअर इक्वल टू 0. आता काय झालं माहिती आहे, ही टँजंट आहे असं आपण मानलं या पॉईंटला. मग आता ही टँजंट आहे, ही एक लाईन आणि ह्या पॉईंटमधून, बट थ्रू वन पॉईंट ओनली वन टँजंट कॅन बी ड्रॉन. एका पॉईंटमधून एकच टँजंट काढता येते. इथं दोन झाल्या, एक आपली आलेली आणि एक त्यांनी दिलेली. अँड देअरफॉर इक्वेशन 1 and 2 represent सेम लाईन म्हणजे सेम टँजंट. एकाच टँजंटचे दोन इक्वेशन झाले. अँड देअरफॉर इक्वेटिंग कोइफिशियंट्स, सहगुणकांची काय करा, कंपॅरिझन करा. इक्वेटिंग कोइफिशियंट, कारण लाईन सेम असतील तर त्यांचे सहगुणकसुद्धा सेम असतील. म्हणजेच काय, यम अपॉन x1 इक्वल टू वायचा कोइफिशियंट मायनस 1 अपॉन y1 इक्वल टू सी अपॉन कॉन्स्टंट टर्म मायनस ए स्क्वेअर. एक्सचा कोइफिशियंट यम अपॉन x1 इक्वल टू मायनस 1 अपॉन y1 इक्वल टू सी अपॉन मायनस ए स्क्वेअर. पहिला आणि शेवटच्या या सगळ्यांमध्ये इक्वल टू साईन आहे. यम अपॉन x1 इक्वल टू मायनस सी अपॉन ए स्क्वेअर, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर यम ए स्क्वेअर इक्वल टू मायनस सी x1, म्हणजेच x1 इक्वल टू काय मिळेल, मायनस यम ए स्क्वेअर अपॉन सी. चेक युअर सेल्फ. एम आय करेक्ट? बरोबर आहे का बघा. x1ची किंमत, ओके, पहिला आणि शेवटचा घेतला, हा आणि हा घेतला, त्याच्यावरनं x1ची मिळाली. आल्सो सेकंड घ्या, मायनस 1 अपॉन y1 इक्वल टू मायनस सी अपॉन ए स्क्वेअर, आणि म्हणून y1 इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन सी. हा झाला तुमचा दुसरा पॉईंट. बरोबर आहे. हा काय झाला, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. परंतु तो कुठं आहे, बट x1 y1 लाय ऑन सर्कल. बरोबर आहे. बट x1 y1 म्हणजेच कोणता, मायनस यम ए स्क्वेअर अपॉन सी अँड ए स्क्वेअर अपॉन सी लाय ऑन सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. तो सर्कलवरती आहे आणि सर्कलवरती आहे म्हणून तो सर्कलचं इक्वेशन सॅटिस्फाय करणार. मग एक्स ऐवजी काय घ्या,
मायनस यम ए स्क्वेअर अपॉन सी ब्रॅकेट स्क्वेअर, वाय ऐवजी ए स्क्वेअर अपॉन सी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? दॅट इज इक्वल टू. आता आपण काय करू? स्क्वेअरिंग करू. मग याचा स्क्वेअर काय होईल? यम स्क्वेअर ए रेस टू 4 अपॉन सी स्क्वेअर. एम आय करेक्ट? प्लस ए रेस टू 4 अपॉन सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. कॉमन काय आहे? ए रेस टू 4 अपॉन सी स्क्वेअर कॉमन आहे. ब्रॅकेटमध्ये काय राहिला? यम स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू ए स्क्वेअर. ए स्क्वेअर ए रेस टू 4 काय राहिला? ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल इंटू ब्रॅकेट यम स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू सी स्क्वेअर. एम आय करेक्ट? आणि म्हणून सी इक्वल टू स्क्वेअर रूट घेतलं तर काय होईल? प्लस मायनस ए रूट ऑफ यम स्क्वेअर प्लस 1. सीची किंमत म्हणजे जो वाय इंटरसेप्ट आहे हा सी इक्वल टू त्या लाईनचा जेव्हा सी इक्वल टू प्लस मायनस ए रूट ऑफ यम स्क्वेअर प्लस ए 1 येईल तेव्हा ती लाईन टँजंट असेलच. ही काय आहे? रिक्वायर्ड कंडिशन ऑफ टँजन्सी. रिक्वायर्ड कंडिशन ऑफ टँजन्सी अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काय होता? x1 y1 इक्वल टू मायनस यम ए स्क्वेअर अपॉन सी आणि ए स्क्वेअर अपॉन सी. बघा बरं, इज द रिक्वायर्ड पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. असा हा थेरी पार्ट आहे. आपल्याला फक्त याचा अर्थ काय आहे? अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट. आता टँजंट जर असेल तर तिचं इक्वेशन अँड देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजंट किंवा टँजंट्स कोणतंही चालेल in terms of slope m is y equal to mx. c ऐवजी काय घ्या? रूट ऑफ यम स्क्वेअर प्लस 1 आणि ही टँजंट असतेच कारण ही कंडिशन सॅटिस्फाय होते आणि म्हणून ही लाईन टँजंट आहेच. हे टँजंटचं इक्वेशन आहे. ओके, काय काय शोधलं आपण? कंडिशन ऑफ टँजन्सी, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड देअरफॉर आता एनी लाईन नाही, आता टँजंटचं इक्वेशन एक किंवा दोन मिळू शकतात. ओके, बघूया याच्यावरचे एक्झाम्पल्स. फाइंड इक्वेशन्स ऑफ टँजंट्स टू द सर्कल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 16 विथ स्लोप -2. मग स्लोपच्या भाषेतलं आहे. हियर स्लोप यम इक्वल टू -2 अँड ए स्क्वेअर इक्वल टू 16 म्हणजेच ए इक्वल टू किती आहे? 4. अँड देअरफॉर इक्वेशन्स ऑफ tangents in terms of slope m to the circle x square plus y square equal to a square is काय फॉर्म्युला? y equal to mx plus minus a root of m square plus 1. टाका किमती. that is therefore equations of tangents with slope m equal to -2 and a equal to 4 are chi y equal to m x plus minus a 4 into root of m square plus 1. okay,
y इक्वल टू -2x प्लस मायनस 4√5 एका बाजूला घ्या. देअरफॉर 2x प्लस वाय इक्वल टू प्लस मायनस 4√5 एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या. दोन टँजंट्स मिळतील. आर रिक्वायर्ड टँजंट्स आणि संपला आपला प्रॉब्लेम. सिंपल पार्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड इक्वेशन्स ऑफ टँजंट्स टू द सर्कल x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 4 which are parallel to the line 3x plus 2y plus 1 equal to 0. पॅरल असेल तर काय होईल? स्लोप सेम येतील. ओके. सिन्स टँजंट is parallel to the line 3x plus 2y 1 equal to 0 and therefore slope of tangent equal to slope of line 3x plus 2y plus 1 equal to 0 and therefore m equal to minus coefficient of x upon coefficient of y. Also from circle a square equal to 4 म्हणजेच a equal to 2 काय आहे? रेडियस आहे. and therefore equations of tangents, therefore फॉर्म्युला काय आहे? equations of tangents in terms of slope m are काय आहे फॉर्म्युला? y इक्वल टू mx प्लस मायनस a अंडर रूट ऑफ m स्क्वेअर प्लस 1. दॅट इज y इक्वल टू m मायनस 3/2x प्लस मायनस a रूट ऑफ minus 3/2 bracket square plus 1. Am I correct? Up till any problem? Simplify it. We got simplify जर केला तर बघा तुम्हाला काय मिळेल? y इक्वल टू मायनस 3x/2 प्लस मायनस 2 रूट ऑफ 9/4 प्लस 1. दॅट इज y 2 ने मल्टिपल करा. 2y इक्वल टू मायनस 3x प्लस मायनस 4 रूट ऑफ 13/4. हा मायनस 3x तिकडे जाऊ द्या. 3x प्लस 2y इक्वल टू प्लस मायनस रूट ऑफ 13/2 and this is your required tangents and therefore 3x plus 2y equal to plus minus 2 root 13. एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या तुम्हाला दोन टँजंट्स मिळतील. and therefore बघायचे असतील तर बघा. therefore equations of tangents are 3x plus 2y equal to 2 root 30 and 3x plus 2y equal to minus 2 root 13. आणि असा हा तुमचा ॲन्सर असेल. एका बाजूला घेतलं तर एकदा प्लस होईल एकदा मायनस होईल. ओके. One more last problem in this session. Find equations of tangents to the circle x square plus y square equal to 36 which are perpendicular to the line 5x plus y equal to 2. मागच्या सारखंच आहे. मग स्लोप ऑफ लाईन 5x plus y equal to 2 is
minus coefficient of x upon coefficient of y, and therefore slope of tangent perpendicular to 5x plus y equal to 2 is निगेटिव्ह रेसिप्रोकल, म्हणजेच किती आला -5 अपॉन 1चा रेसिप्रोकल 1/5 हा झाला तुमचा स्लोप. आल्सो फ्रॉम सर्कल आर स्क्वेअर इक्वल टू किती आहे 36, म्हणजेच आर बरोबर किती 6, यालाच आपण काय म्हणतो ए म्हणतो रेडियस. अँड देअरफॉर इक्वेशन्स ऑफ tangents are y equal to mx plus minus a root of m square minus 1. याच्यात अट आहे, स्लोप माहिती पाहिजे. टाका किमती, दॅट इज y इक्वल टू m हा m x प्लस मायनस a इंटू अंडर रूट ऑफ m स्क्वेअर प्लस 1, दॅट इज 5ने राहू द्या x अपॉन 5 प्लस मायनस 6 रूट ऑफ 26 अपॉन 25, म्हणजेच y इक्वल टू x अपॉन 5 प्लस मायनस 6 रूट ऑफ 26 अपॉन 5. 5ने मल्टिपल करा, दॅट इज 5y इक्वल टू x प्लस मायनस 6 रूट 26. एम आय करेक्ट? मल्टिप्लाय बाय 5 एका बाजूला घ्या, अँड देअरफॉर x मायनस 5y प्लस मायनस 6 रूट 26 इक्वल टू 0, आणि आर द रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ tangents. आर द रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ tangents. आणि असा हा पार्ट. ओके, इन नेक्स्ट सेशन वी सी द प्रॉब्लेम्स ऑन जनरल इक्वेशन ऑफ सर्कल. हे सगळे प्रॉब्लेम स्टँडर्डमध्ये होते. ओके, बाय बाय.